ज्या भूतकाळाकडे पाहून सुवर्ण भविष्यकाळ घडवण्याचं वर्तमान दृष्टी प्राप्त होते, असं जाजवर इतिहास ज्यांनी घडवला त्या तेजस्वी सूर्याला छत्रपती शिवरायांना प्रथमतः वंदन करतो. आज 6 जून शिवराज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्त आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावरती बोलणार आहे. त्या आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी मी जे काही नवीन व्ह्यूअर्स असतील त्या व्ह्यूअर्सना विनंती करतोय की राजपथ अकॅडमीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून यासारखेच क्वालिटी व्हिडिओज आपल्याला अवेलेबल होतील. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. छत्रपती शिवरायांचं चरित्र जे आहे त्या चरित्रामुळे अनेक लोकांची भविष्य सुवर्णमय झालेली आहेत. छत्रपती शिवरायांचा एवढा प्रेरणादायी इतिहास आपल्यासमोर आहे, तेव्हा त्या इतिहासापासून आपण काही शिकणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की या व्यक्तीनं हिमालयापेक्षा उंच असं कर्तृत्व इथे घडवून ठेवलंय. तर हे घडवण्यामागे काय प्रेरणा असावी, काय गोष्टी असाव्यात, याचा उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसं पाहिलं तर छत्रपतींचं कर्तृत्व एखाद्या व्हिडिओमध्ये व्यक्त करणं हे केवळ मुश्किल काम आहे, तरी पण एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. छत्रपती शिवरायांसोबत काम करणारे जे मावळे होते त्यांच्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा हेच लक्षात येतं की छत्रपतींमध्ये जे गुण होते ते त्यांच्यामध्ये उतरले होते. आपण म्हणतो ना संगतीचा परिणाम, तर चांगल्या लोकांच्या सोबत राहिल्याचा परिणाम म्हणून मावळ्यांच्या मध्ये सुद्धा ते गुण आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा आपण कुठले गुण घ्यायची याची चर्चा करतो विद्यार्थी दशेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तर सगळ्यात महत्त्वाचा गुण मला जो वाटतो तो कमिटमेंट, ज्याला आपण वचनबद्धता असं म्हणतो. एखाद्या विद्यार्थ्याची कमिटमेंट काय असावी की माझा जो काही शिक्षणाचा काळ आहे, शैक्षणिक प्रवास आहे, या दरम्यान त्या विद्यार्थ्यानं आपल्या अभ्यासाशी वचनबद्ध राहणं, चांगल्या सवयी लावून घेण्याशी वचनबद्ध राहणं, आपल्या आई वडिलांचे स्वप्नपूर्तीसाठी वचनबद्ध राहणं. तर ही वचनबद्धता म्हणजे काय आणि येते कशी? तर वचनबद्धतेचं, कमिटमेंटचं छत्रपती शिवरायांच्या इतिहासाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की वचनबद्धता ज्यांची अंगी भिनली आहे अशा प्रत्येक मावळा छत्रपतींसोबत होता, त्याच्यामध्ये वचनबद्धता, कमिटमेंट अगदी ठासून घालते. जेव्हा आपण पाहतो कोंढाणा गड जिंकायचा होता, छत्रपतींनी मनोदय व्यक्त केला आणि छत्रपतींचा मनोदय मग तिथे झेलायला खूप मावळे तयारच होते. तिथे स्पर्धाच असायची की मी जाईन. युद्ध लढण्यासाठी स्पर्धा असणारं एकमेव राज्य म्हणजे छत्रपतींचं स्वराज्य होतं. कारण प्रत्येक मावळ्याच्या मनात ही भावना होती की जे स्वराज्य होणार आहे, जे स्वराज्य निर्मिती होते ते इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. छत्रपतींनी हा विचार प्रत्येक मावळ्यामध्ये, प्रत्येक रयतेमध्ये बिंबवला होता. म्हणून प्रत्येक मावळ्यामध्ये ही कमिटमेंट आम्हाला दिसत होती. तेव्हा आई वडिलांनी सुद्धा आपल्या पाल्यांच्या अंगी अशा गोष्टी रुजवणं, असे गुण रुजवणं अत्यंत आवश्यक आहे. कोंढाण्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा तानाजीच्या घरी रायबाचं लग्न म्हणजे तानाजीच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा तानाजी असे गरजले होते आधी लगीन कोंढाण्याचं. हे आता आपल्याला म्हणायला, भाषणांमध्ये, आविर्भावामध्ये सांगायला खूप मजा येते, पण ही कमिटमेंट येण्यासाठी तानाजींनी किती प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना आपण बघणं अत्यंत गरजेचं. बेगडी कमिटमेंट असून चालत नाही, बोल बच्चन देऊन चालत नाही. जर खऱ्या अर्थानं मला माझं आयुष्य घडवायचं असेल तर माझ्यामध्ये या गोष्टी मी बिंबवणं आणि ते माझ्या दैनिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये तसं माझ्या वर्तनातून दिसणं अत्यंत गरजेचं आहे. तानाजी मालुसरेंची कमिटमेंट होती म्हणून छत्रपतींचे आदेश येण्याची वाट न बघता छत्रपतींकडे स्वतः अप्रोच झाले. तानाजी स्वतः ते गेले की मला या मोहिमेवरती जायचं आहे, आधी मी कोंढाण्याचं गड जिंकून येईल आणि मगच माझ्या रायबाचं लग्न करेल. दिस इज कॉल्ड ॲज कमिटमेंट, दिस इज कॉल्ड ॲज स्पिरिट. है ना? तर ही स्पिरिट, ही कमिटमेंट
आपल्या पायऱ्यांच्या अंगी जर आली, मला तर मी तर असं म्हणेन की या तानाजी मालुसरेंची जी कमिटमेंट होती त्याच्यात 10% जरी कमिटमेंट तुमच्या माझ्यामध्ये आली तर आपलं आयुष्य अत्यंत समृद्ध बनणार आहे. घरचं लग्न सोडून तानाजी कोंढाण्याची लढाई लढण्यासाठी गेले होते. त्यांना माहिती नव्हतं की मी जिवंत येणार आहे का माझा मृत्यू तिथेच होणार आहे. पण मृत्यूची पर्वा न करता तानाजी मालुसरे कोंढाण्याची लढाई लढण्यासाठी गेले आणि तिथेच शहीद झाले आणि इतिहासात त्यांचं नाव आज अमर झालं. कदाचित तानाजींनी जर असं केलं असतं की काय राजा दरवेळी मलाच पाठवता, माझ्या घरी मुलाचं लग्न आहे आणि मी कसं जाऊ, तुम्हाला कसं कळत नाही एवढं, ठीक आहे माझी ड्युटी आहे मी जायला पाहिजे पण माझ्या घरचं लग्न सोडून कसं जाऊ मी. ही जी अलीकडच्या काळात या तानाजींची भावना झाली आहे कामाच्या प्रती, माझ्या अभ्यासाच्या प्रती, ही भावना ही वेगळी कमिटमेंट आहे. टाइम बघून म्हणजे वेळ बघून, जर वेळ मला अनुकूल असेल तर मी फुल कमिटमेंट के साथ काम करेन आणि मला जर ती वेळ प्रतिकूल असेल तर मग त्यावेळी माझ्या कमिटमेंटला मी मुरड घालेन. ही वेगळी कमिटमेंट जी आहे ते माणसाला प्रगतीपासून रोखत असते. आणि म्हणून जर कमिटमेंट काय असते हे शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचणं, समजून घेणं आणि ते आत्मसात करणं, तानाजीचं चरित्र समजून घेणं, तानाजी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. छत्रपती शिवरायांच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत. जेव्हा आपण दुसऱ्या गुणाबद्दल विचार करतो तेव्हा छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये छत्रपतींमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने दिसते, त्याला म्हणतात डेडिकेशन. समर्पण ज्याला म्हणतो आपण, समर्पण करणे, एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी, ती अचीव करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणं, दॅट इज कॉल्ड ॲज डेडिकेशन. सर हे डेडिकेशन जे आहे व्यक्तीला ध्येय वेळ बनवतं. डेडिकेशन हे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विद्यार्थ्याला ध्येय वेळ बनवत असतं. समर्पणाची भावना जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये विकसित होते तेव्हा तो व्यक्ती यशाच्या अतिउच्च शिखरावर जाण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. असाच एक प्रसंग आहे, सिद्धी-जोहरचा वेढा पडला होता आणि छत्रपतींना पन्हाळगडावरून विशाळ गडाकडे जायचं होतं. सिद्धी हिलाल पाठलाग करत होता तेव्हा बाजीप्रभू नावाचा छत्रपतींचा मावळा छत्रपतींना म्हणतो की राज, मी या गनिमांना अडवतो, आपण विशाळ गडाकडे कूच करावा. छत्रपती म्हणतात नाही, आपण सगळे म्हणून लढू. कारण मुळातच छत्रपतींच्या सोबत त्यावेळी सैन्य कमी होतं, मोजक्या सैन्यासह छत्रपती निघाले होते आणि अशा परिस्थितीमध्ये बाजीप्रभू देशपांड्यांना तिथे एकटं सोडणं छत्रपती शिवरायांना रुचत नव्हतं. पण छत्रपतींना बाजीप्रभूंनी सांगितलं की राज, आम्ही तुमचं नेहमी ऐकतो, यावेळी तुम्ही आमचं ऐका. कारण लाख मेरे ते चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज डेडिकेशन. स्वतः मरणार आहे, पाठीमागून येणारा गनिम खूप जास्त संख्येनं आहे याची जाणीव आहे, तरी देखील बाजीप्रभू देशपांडे म्हणतात की राज तुम्ही पुढे जा, मी खिंड घडवतो. आणि त्या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू उभं राहिले आणि गनिमांना अडवून ठेवलं, रोखून ठेवलं आणि त्या घोडखिंडीला पावनखिंड बनवून आज ती घोडखिंड सुद्धा पवित्र झाली, पावन झाली. आज आपण तिला पावनखिंड म्हणून ओळखतो. हे डेडिकेशन प्रत्येक मावळ्यामध्ये दिसतं. जेव्हा छत्रपतींना कैद झाली होती औरंगजेबाच्या महागामध्ये तेव्हा शिवा काशीद मदारी मेहतर छत्रपतींना तिथून बाहेर काढण्यामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ती हेरोजी फर्जन. यांना माहिती होतं की छत्रपती गेल्यानंतर जर छत्रपती इथून गायब झाले असं कळलं तर औरंगजेब आपला जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. हे माहीत असताना सुद्धा हिरोजी फर्जन असतील, मदारी मेहतर असतील, त्यांनी रिस्क घेतली. हे रिस्क जे घेणं आहे ते नाईलाजातून घेतली गेलेली रिस्क नव्हती. कारण त्यांना असं वाटत होतं की हे स्वराज्य निर्माण होणं हे
आमच्यासाठी, माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या भावनेतनं ती डेडिकेशन आलं होतं, ते समर्पण आलं होतं. ज्यावेळी विशाळगडकडे जायचं होतं तेव्हा शिवा काशीद यांनी स्वतः शिवाजी महाराजांचं रूप घेऊन सिद्धी समोर गेलं होतं. आणि पुढे काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या डेडिकेशनची लोक, या समर्पणाची लोक शिवकाळामध्ये नांदत होती. म्हणून छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्माण करणं सोपं गेलं. अर्थात छत्रपतींनी या सगळ्या लोकांच्या मध्ये विचार वेगळेच होते. एक प्रमुख म्हणून, एक लीडर म्हणून छत्रपती शिवरायांची भूमिका अत्यंत महत्वाचीच होती. आज या परिस्थितीमध्ये पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या पाल्याच्या भविष्य निर्मितीसाठी ती लीडरशिप आपल्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि आपल्या पाल्यांवरती हे विचार बिंबवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण वाचणं, समजून घेणं आणि तो आत्मसात करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. कमिटमेंट झालं, डेडिकेशन झालं. तिसरा मुद्दा आहे, तिसरा गुण आहे रिस्पॉन्सिबिलिटी, ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड. ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड, ज्याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो जबाबदारी. रिस्पॉन्सिबिलिटीचा खरा अर्थ जेव्हा आपण इंग्लिशमधला जो शब्द आहे रिस्पॉन्सिबिलिटी त्याची फोड करतो तेव्हा लक्षात येतो. ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड म्हणजे काय? आजकाल आपण बघतो की माझ्याकडे एक्स नावाची जबाबदारी आहे तर मग मी तेच करणार आहे. वाय नावाचं काम मी नाही करणार, बिकॉज दॅट इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी, दॅट वर्क इज नॉट असाइन्ड टू मी. हे उत्तर असतं आमचं. ते काम माझं नाही आहे, ते मला नियुक्त करून दिलेलं काम नाही आहे. पण जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे मी रिस्पॉन्ड करणं, दॅट इज कॉल्ड ॲज रिस्पॉन्सिबिलिटी. याचं उत्तम उदाहरण शिवचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आज 6 जून आहे. आज रायगडावरती भव्य दिव्य कार्यक्रम सुरू आहे स्वराज्य दिन, राज्याभिषेकाचा. तो रायगड ज्यांनी बांधला, छत्रपती शिवरायांचे बांधकाम प्रमुख शिरोजी इंदलकर यांच्यावरती ती जबाबदारी होती. छत्रपतींनी सांगितलं की शिरोजी आपल्याला एक राजधानीसाठी गड निर्माण करायचा. शिरोजी इंदलकरांनी कामाला सुरुवात केली. तेवढ्याच जोशामध्ये, तेवढ्याच आवेगामध्ये काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर छत्रपती गेले होते युद्धभूमीवरती, मोहिमेवरती. आणि एक काळ असा आला की बांधकामासाठी पैसा अपुरा पडत होता. आधुनिक इंदलकर असते तर काय म्हटलं असतं? राज इथं गेले, पण इथं आम्हाला जाताना विचारले नाही की तुझ्याकडे पैसे आहे की नाही. आता आम्ही काय घरी कायचं का? आमचं काय शेत विकायचं का? कुठून आणायचा पैसा? कसं बांधायचं? आणि वेळेत काम झालं नाही तर पुन्हा आणखी बघायला तयारच. हे आधुनिक इंदलकर आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी पावगे आपण पाहतोय. पण हिरोजी इंदलकरांनी त्यावेळी जे अचाट कर्तृत्व केलं, स्वतःचं घर विकला, स्वतःचा वाडा विकला आणि त्या आलेल्या पैशातनं रायगडाचं काम पुन्हा सुरू केलं. दिस इज कॉल्ड ॲज रिस्पॉन्सिबिलिटी. छत्रपतींनी त्यांना काय सांगितलं होतं की रायगडाचं म्हणजे त्या गडाचं काम पूर्ण करा. छत्रपतींनी असं म्हटलं होतं का जर पैसे कमी पडले तर तुमचं घर विका, तुमचा वाडा विका, तुमची शेती विका? नाही. जबाबदारी दिली होती मान्य आहे, पण त्यासाठी पैसा पण द्यायला पाहिजे होता. पण तो पैसा दिला पण तो संपला, मग काम थांबलं असं नाही. हा माझ्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी मधला आणि हिरोजी इंदलकरांच्या रिस्पॉन्सिबिलिटी मधला फरक आहे. हिरोजी इंदलकरांनी घेतलेली जबाबदारी अत्यंत सचोटीनं पूर्ण केली, विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा पूर्ण केली. आणि जेव्हा छत्रपती मोहिमेवरनं आले तेव्हा हिरोजी इंदलकरांनी काय केलं हे छत्रपतींना समजलं. तेव्हा छत्रपतींनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही जे कर्तृत्व केलंय त्याच्यावरती मी अत्यंत खुश आहे, मागा काय मागायचं. हिरोजीने म्हणायला पाहिजे होतं. हिरोजींनी 5 एकर शेती विकली होती उदाहरणार्थ. हिरोजीने म्हणायला पाहिजे, महाराज मी 10 एकर शेती विकली, मला 10 एकर चांगली बागायत जमीन द्या. महाराज नाही म्हटली असते, दिली असते. महाराज मी वाडा विकलाय,
मला नवीन वाडा बांधायचे, मला पैसे द्या, म्हणू शक्य असते आणि महाराजांनाही दिले असतं. पण हिरोजी इंदळकर म्हणतात, महाराज हे जो रायगड बांधून पूर्ण होईल तेव्हा या रायगडाच्या पायऱ्यावरती एका पायरीवरती माझं नाव टाकण्याची परवानगी द्या. मागून मागून काय मागितलं तर नाव टाकण्याची परवानगी. दिस इज कॉल्ड ॲज कमिटमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी अँड डेडिकेशन. शिवचरित्रातनं यासारख्या अचाट गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, ज्याच्यामुळं हे स्वराज्य निर्माण झालं, ज्याच्यामुळं छत्रपती शिवराय घडले. ते गुण आपल्याला या शिवचरित्रामधून मिळत असतात. छत्रपतींचा इतिहास जेव्हा जेव्हा मांडण्यात यायचा तेव्हा तेव्हा अफजल खानाची लढाई, अफजल खानाचा कोतळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, हेच आम्हाला सांगितले गेलं. पण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, यांनी ही चळवळ, या चळवळीला एक वैधानिक रूप दिलं, एक विधायक रूप दिलं. आणि छत्रपतींचा हा जो दुसऱ्या बाजूचा इतिहास होता, छत्रपती द मॅनेजमेंट गुरु, छत्रपतींचे व्यवस्थापन कौशल्य, छत्रपतींचं कामकाज याविषयी त्यांनी भरभरून सांगितलं. म्हणून छत्रपतींचा इतिहास आज आपल्यासमोर येतोय. या गोष्टी आपल्याला कुठेतरी समजून घेणं आज गरजेचं आहे. जेव्हा आपण छत्रपतींच्या इतिहासाकडे बघतो तेव्हा यासारखे अनेक क्वालिटीज आपल्याला छत्रपतींच्या इतिहासातून पाहायला मिळतात. छत्रपतींच्या एक गुण होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा असं म्हटलं जातं की छत्रपती महाराजांसारखा विजनरी, दूरदृष्टी असलेला नेता आजवर बघायला मिळाला नाही. कारण छत्रपतींनी ज्या दूरदृष्टीनं स्वराज्यामध्ये काम केलं, ती दूरदृष्टी जर आपण बघितली तर आपण लक्षात येतं की महाराज किती विजनरी होते. आज इंडियन नेव्ही ज्या ताठमानेनं काम करते, जगात डंका आहे इंडियन नेव्हीचा, ते इंडियन नेव्हीचे उद्गारते छत्रपती शिवराय होते. छत्रपती शिवरायांनी कान्होजी आंग्रे यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये आरमार उभं केलं. जगदुर्ग उभारला सिंधुदुर्ग सारखा. आणि त्या छत्रपतींना एक गोष्ट कळली होती की जर सागरी सीमा आपल्या स्वराज्याच्या सुरक्षित असतील तर आणि तरच आपलं स्वराज्य सुरक्षित राहील. छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये असेल किंवा छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये असेल, सागरी मार्गाने एकदाही स्वराज्यावरती हमला झाला नाही. आपण अलीकडच्या काळात उदाहरण बघितलं, मुंबईवरती अटॅक झाला होता 26/11. समुद्रमार्गे आले होते दहशतवादी. म्हणजे 350-400 वर्षी जे पूर्वी महाराजांना जे कळलं होतं ते आजकालच्या तथाकथित दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांना समजू नये, हे किती खेदाची बाब आहे. त्याच्यामुळे दूरदृष्टी हा जो गुण होता छत्रपती शिवरायांचा, तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामी येणारा गुण आहे. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या फ्युचरमध्ये कशा पद्धतीच्या करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात याचा जर विचार विद्यार्थ्याच्या मनात आला तर त्या दृष्टीनं विद्यार्थी आजपासूनच तयारी करण्यास लागतील. त्याच्यामुळे दूरदृष्टी अत्यंत महत्वाची असते. पालकांना सुद्धा माझं सांगणं आहे की हे दूरदृष्टी जी आहे ती तुम्ही सुद्धा आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा विद्यार्थी तुमचा 12वी पास होईल किंवा ग्रॅज्युएशन होईल तेव्हा करिअरच्या बाबतीत विचार करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती दगड मारून घेण्यासारखं आहे. 5वी 6वी पासून 7वी 8वी पासून जेव्हा आपल्या विद्यार्थ्याच्या फ्युचरच्या बाबतीत आपण विचार करतो, एक विधायक विचार करतो, एका दिशेनं विचार करतो, तेव्हा आपल्या मुलाचं भविष्य सुनिश्चित होत असतं. त्याच्यामुळे ही दूरदृष्टी आपण आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधलं जाते. आज व्यवस्थापन शास्त्रामध्ये छत्रपती शिवरायांचं व्यवस्थापन कौशल्य शिकवलं जात आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजमेंट अत्यंत उत्तमरित्या केलं होतं. उदाहरणार्थ रिस्क मॅनेजमेंट. काय रिस्क होती? जेव्हा अफजल खान स्वराज्यावरती चालून आला तेव्हा अशी रिस्क निर्माण झाली होती की स्वराज्यच अस्तित्वात राहील की नाही. कारण अफजल खान हा खूप मोठ्या फौजफाट्यासह आला होता आणि या अफजल खानाला भिडण्यासाठी लढण्यासाठी छत्रपती शिवरायांकडे असणारे सैन्य हे अपुरं पडत होतं. अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींनी जे काही केलं ते तुमच्यासमोर माझ्यासमोर सगळ्यासमोर आहे. तो इतिहास अजरामर आहे. पण या ठिकाणी छत्रपती हतबल झाले नाही, छत्रपती घाबरले नाही, छत्रपतींनी सरेंडर केलं नाही. जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीसोबत दोन हात करण्याची धाडस छत्रपतींनी दाखवलं. मग आपल्यासमोर वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होतात. लगेच आपण हतबल होतो, लगेच टेन्शन मध्ये येतो. बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे चुकीच्या होतात. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जर मी स्वीकारलं असेल, ओके ही माझ्यासमोर सिच्युएशन आहे, नाऊ आय हॅव टू ऍक्सेप्ट इट, देन त्या परिस्थितीला फाईट करण्यासाठी माझे दोन्ही हात मला साथ देतात. जर मी ती परिस्थिती नाही स्वीकारली तर माझ्या मनामध्ये जे काही चलबिचल सुरू आहे त्या चलबिचलीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसोबत मी लढू शकणार नाही. त्याच्यामुळे छत्रपतींचा हा गुण अत्यंत वाखाणण्याजोगा आणि स्वीकारण्याजोगा आहे की निर्माण झालेली परिस्थिती आधी स्वीकारा आणि मग त्या परिस्थितीसोबत दोन हात करण्याची प्लॅनिंग आखा. असं जर आपण केलं तर प्रत्येक प्रतिकूल परिस्थिती आपण अनुकूलमध्ये बदलू शकतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून बघायला मिळतात. पुरंदरचा तह असेल, पुरंदरच्या तहाच्या वेळी सुद्धा छत्रपतींनी हाच विचार केला की प्रत्येक वेळी माझ्या मावळ्यांना मृत्यूच्या तोंडात देणं हे मला योग्य नाही आहे. म्हणून छत्रपतींनी पुरंदरचा तह केला. एक पाऊल मागे आले, पण जेव्हा ते एक पाऊल मागे आले तेव्हा दुप्पट वेगानं त्यांनी झेप घेतली आणि स्वराज्य निर्मिती झाली. अशा अनेक प्रसंग आपल्याला छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून शिकायला मिळतात. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचत असताना नुसते अंगावरती शहारे उभं टाकून चालणार नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा नुसता जयघोष करूनही चालणार नाही. तर छत्रपतींच्या चरित्रामधनं, शिवचरित्रामधनं, इतिहासामधनं काही गोष्टी आत्मसात करून त्या आपल्या पाल्यामध्ये रुजवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आज आपण ज्या 5 गोष्टीबद्दल बोलूया तर त्या 5 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट आहे कमिटमेंट, डेडिकेशन, रिस्पॉन्सिबिलिटी, चौथा आहे विजन, दूरदृष्टी आणि 5वा आहे मॅनेजमेंट स्किल्स. या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारल्या तर मला असं वाटतं की आपलं जीवन समृद्ध होईल. या अपेक्षासह आजच्या विषयावर पूर्णविराम देऊया आणि पुन्हा एकदा सगळ्या व्ह्यूअर्सना विनंती आहे की राजपथ अकॅडमीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिव.